राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका कौटुंबिक सोहळ्यात एकत्र आल्याचं पाहायला मिळालंय। त्याची दृश्य देखील आपण पाहतोय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कौटुंबिक सोहळ्यात एकत्र आल्याचं पाहायला मिळालंय। राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाच्या लग्नात दोन्ही नेते एकत्र आले होते। दादरच्या शिवाजी विद्यालयात हा सोहळा पार पडलाय। या सोहळ्याला उद्धव ठाकरे ही सहकुटुंब उपस्थित होते। तर उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र यावे यासाठी दोन्ही पक्षाचे समर्थक हे वाट बघत आहेत। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही दोघे एकत्र येण्याची चर्चा जोर धरू लागली होती। मात्र दोघांची राजकीय युती काही होताना मात्र दिसत नाही। असं असलं तरी हे दोन्ही नेते कौटुंबिक समारंभाच्या निमित्ताने एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। तर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी देखील वारंवार या संदर्भातली प्रतिक्रिया दिलेली आहे। दोघांनी एकमेकांशी संवाद साधल्याचं देखील या दृश्यांमध्ये पाहायला मिळतं। या ठिकाणी सहकुटुंब उपस्थित आहेत। रश्मी ठाकरे देखील आहेत, अमित ठाकरे, आदित्य ठाकरे देखील या सोहळ्याला उपस्थित होते। तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये संवाद झाल्याचंही पाहायला मिळालं। लग्नात भेटले म्हणून राजकारण वातावरण तापवायचं काही कारण नाहीये। जर तसं करायचं असतं तर त्याने विधानसभेच्या वेळेला केलं असतं। राज ठाकरे साहेबांनी अनेक वेळेला त्यांना टाळी देण्याचा प्रयत्न केला, परंतु उद्धव साहेबांनी तो हात मागे घेण्याचा अनेक वेळेला प्रयत्न त्यांचा झालेला आहे। म्हणून मला वाटतं त्यांचा कधीही एकत्रीकरण होणं आताच्या घडीला तरी शक्य नाही। परवा उद्धव ठाकरे साहेब आले विधान सभेमध्ये नागपूरच्या आणि मुख्यमंत्र्याला भेटले, तर झालं, त्याला राजकीय चर्चा सुरू झाली। माध्यमांना राजकीय चर्चा करण्यापेक्षा आता जनतेचे प्रश्न महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचे आहेत आणि हे प्रश्न आता जास्त याच्यावर चर्चा केली पाहिजे। कारण की काल झालेलं अधिवेशन जे आहे त्या अधिवेशनामध्ये सरकार शेतकऱ्यांसाठी काही करून जाईल असं मला वाटलं होतं, आम्हाला वाटलं होतं, सगळ्यांना, विदर्भाच्या जनतेला वाटत होतं। तरुणांसाठी काय करणार त्याच्याबद्दलचं करतं, पण ते सगळं दिव्य स्वप्न दाखवण्याचं काम जे झालेलं आहे त्या आणि विदर्भाच्या आणि मागास भागाला पानं पुसून ही लोक गेलेली आहेत, तोंडाला पानं पुसून गेलेली आहेत।